नेटफ्लिक्सवरील डब्बा कार्टेल या वेबसिरीजबद्दल आपण आज बोलणार आहोत। तर ही गोष्ट मुंबईची आयकॉनिक आणि ट्रेडिशनल अशी डब्बावाला म्हणजेच लंच बॉक्स सेवा चालवणाऱ्या 5 मध्यमवर्गीय महिलांभोवती फिरते। यातल्या प्रत्येक महिलेचे तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम सुरू असतात। स्वतःचं आणि स्वतःच्या फॅमिलीचं आयुष्य अधिक सुखकर करण्यासाठी त्यांचे आयुष्यात स्ट्रगल सुरू असतं। पण या महिला मध्यमवर्गीय जरी असल्या तरी त्यांची स्वप्न खूप मोठी असतात आणि तीच मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना हवा असतो खूप मोठ्या प्रमाणात पैसा। आणि जेव्हा कमी वेळात जास्त पैसे कमवण्याचा एक शॉर्टकट त्यांच्या समोर येतो तेव्हा मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्या 5ही महिला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या शॉर्टकट वेने पैसा कमवायला सुरुवात करतात। आणि अनएक्सपेक्टेडली मुंबईत एका मोठ्या प्रमाणात चाललेल्या ड्रग ऑपरेशनमध्ये ती लोक इन्व्हॉल्व होतात। ड्रग्ज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते लंच बॉक्सचा वापर करतात आणि हळूहळू लंच बॉक्सच्या डिलिव्हरीसाठी वापरल्या जाणाऱ्या नेटवर्कला ड्रग नेटवर्कमध्ये कन्वर्ट करतात। पण जसजसं त्यांचं नेटवर्क वाढत जातं तसतसं त्यांना धोकादायक गुन्हेगार, कायदा आणि अंमलबजावणी आणि स्वतःच्याच माणसांकडून मिळालेल्या विश्वासघाताचा सामना करावा लागतो। एका बाजूला सामान्य आयुष्य जगण्यासाठीची त्यांची धडपड आणि दुसऱ्या बाजूला स्वप्नपूर्तीसाठी घेतलेल्या शॉर्टकटमुळे येणारी संकट, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी या महिला कशाप्रकारे हँडल करतात आणि त्यातून आपला वे आउट काढतात हे तुम्हाला या सिरीजमध्ये बघायला मिळेल। शबाना आझमी आणि गजराज राव यांचं स्ट्रॉंग कॅरेक्टर तुम्हाला या वेबसिरीजमध्ये बघायला मिळेल। सई तामणकर, शालिनी पांडे, अंजली आनंद, एकंदरीत बघायला गेलं तर या सगळ्यांनीच या वेबसिरीजमध्ये खूप छान काम केलेलं आहे। 7 एपिसोडची असलेली ही सिरीज बघताना तुम्हाला थोडंसं बोर होऊ शकतं, कारण संपूर्ण सिरीजमध्ये असा कुठलाही वाव फॅक्टर नाही आहे। सिरीज एका पट्टीत सुरू होते आणि सेम पट्टीत संपते आणि प्रत्येक एपिसोडच्या शेवटी असा कुठलाही क्लिफ फॅक्टर नाही आहे जो तुम्हाला दुसरा एपिसोड बघायला भाग पाडेल। त्यामुळे फक्त एंटरटेनमेंट पर्पजसाठी बघायची असेल तर ही वेबसिरीज तुमच्यासाठी बेस्ट आहे।